नरेंद्र मोदी यांची काही वेळापूर्वी शरद पवार यांनी भेट घेतलेली आहे। खरं तर काल शरद पवार या ठिकाणी भेटीसाठी आलेले होते। त्यांनी अभिजितच्या मागण्या ऐकून घेतलेल्या होत्या। या आंदोलनाच्या अनुषंगाने काही चर्चा झाली असेल असं तुम्हाला अपेक्षा आहे? कदाचित शरद पवारांच्या मध्यस्थीनं जर काय शहाणपण सुचलं तर चांगलीच गोष्ट आहे, कारण पवार साहेबांचा अनुभव फार मोठा आहे। त्यांनी अनेक आंदोलनं हाताळलेली आहेत आणि ती आंदोलनं हाताळताना तसा संयमानं त्या आंदोलनाला सामोरे गेलेत। उदाहरण द्यायचं असेल तर 26/11 देता येईल। आमचे त्यावेळचे गृहमंत्री आर आबा फक्त एक वाक्य बोलले होते, बडे बडे शहर। तर जंतर मंतरवर अगदी थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील सुद्धा अभिजित दिपके आणि इतर आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचतात। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाच्या अशा घडामोडींचा आणि महत्त्वाच्या भेटीगाठींचा। ही दोन दृश्य, एकीकडे शरद पवार सुप्रिया सुळे पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। दुसरी दृश्य जंतर मंतरवरची, मनोज जरांगे दिल्लीत जंतर मंतरवर पोहोचतायत। त्यांनी कालच जाहीर केलेलं होतं, सकाळीच ते छत्रपती संभाजीनगरहून रवाना झालेले होते आणि अगदी काही क्षणातच दिपके आणि विद्यार्थ्यांची भेट मनोज जरांगे घेणार आहेत। मला वाटतंय पवार साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत, तर पवार साहेब संयमानं घेतील। पवार साहेबांनी मिळून मोदी साहेबांनी निर्णय घेतला आणि त्याचा राजीनामा घेऊन हे केलं तर या मुलांचं चांगलं होऊन जाईल, अंदाजी गोष्ट आहे। आणि कुणीतरी समन्वयातनं मार्ग सोडला पाहिजे, परंतु त्यांनी भयानक मारलेलं आहे, त्याचं फार दुःख वाटलं। ह्या मुलांना, महिलांना, विद्यार्थ्यांना मारलेलं आहे, हेच उद्या ह्या सरकारचं हलवण्यासाठी कारणीभूत ठरतील। दोन दृश्य आणि महत्त्वाच्या या दोन घडामोडी म्हणता येईल। एकीकडे दिल्लीत सरकार सुद्धा चर्चेसाठी तयार असल्याची माहिती समोर आलेली होती। त्याच संदर्भात किरण रिजिजू लोकसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। तर दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतोय जंतर मंतरवरची, मनोज जरांगे हे अभिजित दिपके आणि आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी जंतर मंतरवर पोहोचलेत। या घडीच्या दोन महत्त्वाच्या भेटी आपण बघतोय। पहिली दृश्य आहे अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत, तर दुसरी दृश्य आहे जरांगे पाटील हे जंतर मंतर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आंदोलक विद्यार्थ्यांची यासोबतच दिपकेंची ते भेट घेणार आहेत। आपण बघितलं कालच जरांगे पाटील यांनी दिपके यांच्या आणि संपूर्ण सीजेपीच्या या आंदोलनाला खरं तर पाठिंबा दर्शवला होता आणि त्याच नंतर आता जरांगे पाटील महत्त्वाची घडामोड आहे। मंत्री किरण रिजिजू हे लोकसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी पोहोचले। सरकार नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चेस तयार आहे। संसद भवनामध्ये नड्डा आणि गोयल यांची बैठकही सुरू असल्याची या घडीची एक मोठी